डॉक्टर स्मिता गोरे यांनी उभारलेले नक्षत्र उद्यान पाहायचे व त्या संदर्भातील त्यांच्या मनातील विचार जाणून घ्यायचे म्हणून आम्ही जांभरुणला गेलो होतो. त्यांनी लावलेले त्या नक्षत्राचे विशिष्ट वृक्ष आम्हाला पाहता आले. चंद्र नक्षत्राप्रमाणे एका निश्चित दिवशी त्या जागी जाऊन वृक्षाची पूजा करून ते वृक्ष त्यांनी लावले आहेत. प्रत्येक नक्षत्राचा वेगळा वृक्ष तेथे पाहता येतो. माणूस ज्या नक्षत्रावर जन्माला येतो त्याचा त्या वृक्षाशी संबंध असतो. प्रत्येक राशीवर जन्माला आलेल्या माणसांना होणारे रोग आणि नक्षत्र वृक्षाचा असणारा संबंध याचे विवेचन डॉक्टर शरदिनी डहाणूकरांच्या नक्षत्र वृक्ष या पुस्तकात देण्यात आले आहे. विशिष्ट रोगाचा व त्या आराध्य वृक्षाच्या पंचांगापासून बनविण्यात येणाऱ्या औषधींच्या नात्याविषयीच्या कल्पना नक्षत्र वृक्ष या पुस्तकात वाचता येतात. माणसांनी त्यांच्या राशीनुसार असणाऱ्या आराध्य वृक्षाची सेवा करायला हवी. वराह मिहिराच्या गणितानुसार जन्म नक्षत्रे अधिक महत्त्वाची असतात. 12 राशींची कल्पना आपल्याकडे ग्रीकांकडून आली आहे. 2.25 नक्षत्रांची एक रास होते. नक्षत्रांचे संदर्भ रामायण महाभारतातही सापडतात. प्राचीन भारतीय पंचांगात अवकहडा चक्राची संकल्पना मांडण्यात आली आहे. या चक्रात नाडी, योनी, गण, देवता, मुख, दृष्टी, चरणाक्षय अशा अनेक विषयांची तपशिलात माहिती नोंदविण्यात आली आहे. माणसाने शरीराची कितीही काळजी घेतली तरी त्याला काही दुखणी होत असतातच. यापैकी अनेक आजार बाजारात मिळणारी औषधे घेऊन बरे होत नाहीत. बराच काळ त्रास देत राहतात. तुमच्या राशीचा जो वृक्ष आहे त्याची आराधना करण्याने त्या दुखण्याचा त्रास कमी होऊ शकतो. ज्योतिष ग्रंथातून आणि आयुर्वेदात तसे सुचविण्यात आले आहे. 27 नक्षत्रांचे वृक्ष अनेक ठिकाणी जाऊन त्यांना आणावे लागले. त्यासाठी त्यांना बराच प्रवासही करावा लागला. विशिष्ट दिवशी तेथे जाऊन त्या वनस्पतीची पूजा करून त्या वृक्षाची रोपे त्या जागी लावण्यात आली आहेत. या साऱ्या वनस्पती 65 फूट त्रिज्येच्या चक्राकार रचनेत पंचांगात सुचविल्याप्रमाणे लावण्यात आल्या आहेत. 2 बोर्स मारून व एक विहीर खणल्यानंतरही गोरे मॅडमना तेथे पुरेसे पाणी मिळाले नाही. हे वृक्ष जगावेत यासाठी वेळप्रसंगी टँकर्स आणून त्यांनी झाडांना पाणी दिले. परिसरात असणारी माकडे झाडांची पाने ओरबाडून खात असतात. रुईच्या झाडाची पाने माकडे शिल्लक ठेवीत नाहीत. जांभ्या कातळावर झाडे जगविणे हे खरे म्हणजे आव्हान आहे. या साऱ्या अडचणींना तोंड देत वृक्षवेली जगविणे हे आव्हान होते. वृक्षवेडी माणसेच असे काम करू शकतात. वृक्षप्रेमी माणसांनी त्यांचे काम पाहण्यासाठी जांभरुणमधील नक्षत्र उद्यानाला भेट द्यायला हवी. रुग्णांनी त्या वृक्षाच्या सान्निध्यात जाऊन बसावे. काही काळपर्यंत त्या वृक्षाची आराधना करावी या हेतूने हे काम त्यांनी उभारले आहे. या कामामधून त्यांना पैसे नको आहेत. वृक्षाराधनेमुळे रुग्णाच्या वेदना कमी होणे, तो रोगमुक्त होणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्यानंतर हे काम शिल्लक राहायला हवे. लोकांनी या उद्यानाचा उपयोग करून घ्यायला हवा. डॉक्टर स्मिता गोरे यांचे हे काम पाहणे प्रत्येकाला आवडेल हे आम्ही खात्रीपूर्वक सुचवित आहोत. धन्यवाद. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैर्वन्दितपादपद्मम् लोकैर्जरारुक् भयमृत्युनाशम् धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौका दधतमृतघटं चारुतोभिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्या शुकपरिविलसन् मौल
कलिमम्भोजनित्रम् कालाम्भोदो